आणि आता बातमी आहे बारामतीच्या पोटनिवडणुकीची। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह सत्ताधारी नेत्यांनी केलंय। काँग्रेसनं मात्र बारामतीमध्ये उमेदवार देणार असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे बारामतीमध्ये 19 अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत। सुनेत्रा पवारांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना यासाठी फोनही केलेत। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। आता काँग्रेस कशा पद्धतीने पुढे जातं, कशा पद्धतीने मागे येतं, याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत। त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे होत्या। बारामतीत शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही। राहुरीमध्ये मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्राजक्त तनपुरे लढण्याची शक्यता आहे। उद्या बारामती विधानसभा मतदारसंघातून जी काही पोटनिवडणूक होते, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सुद्धा प्रार्थना आज आई तुळजाभवाच्या चरणी या ठिकाणी केली। हे बघा, ज्यावेळेला दुःखाचा प्रसंग घडतो ना, त्यावेळेला पक्ष, राजकारण सगळ्या गोष्टी विसरून माणुसकी आणि माणूस म्हणून एकत्र यावं लागतं। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अशा दुःखाच्या प्रसंगाला एकमेकांच्या सोबत थांबण्याची आहे। त्यामुळे जर अशा प्रसंगात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई ज्या पद्धतीनं काम करतायत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो। आणि शिवसेना आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तर आपल्या या लाडक्या बहिणीच्या सोबत आहेतच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय। मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या, आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत। आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात। तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्व 19 जण अपक्ष आहेत। बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असं हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर केलंय। तरीही अखेरच्या क्षणी सपकाळ निवडणुकीतून माघार घेणार का, हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।